देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ते आता ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय. कारण मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पहिली स्वाक्षरी ही वैद्यकीय मदतीच्या फाईलवर केली आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पहिलीच मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी ही मुख्यमंत्री सहायता निधीच्या फाईलवर केली आहे. पुण्यातील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना 5 लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी या फाईलवर दिले आहेत. चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांटच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती. याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहायता निधीच्या या फाईलवर स्वाक्षरी केली आहे. दरम्यान आज 5 डिसेंबर रोजी महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यानंतर तिन्ही नेते मंत्रालयात गेले. त्यांनी मंत्रालयातील महापुरुषांच्या प्रतिमांना वंदन केलं. शपथविधी झाल्यानंतर पहिल्या तासातच महायुती सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक मंत्रालयात पार पडली. शपथविधीनंतर लगेचच मंत्रिमंडळाची बैठक घेऊन हे सरकार गतिमान असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे एक प्रकारे दाखवून दिलं आहे. त्याचबरोबर 7 डिसेंबर रोजी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन होणार असल्याची माहिती समोर येत आहे. नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी यावेळी होण्याची शक्यता आहे. या संदर्भातील अधिकच्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. त्यासाठी पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.